6 महिन्यांपूर्वीच माझ्याकडे पूर्व विदर्भाची शिवसेना नेता म्हणून जबाबदारी देण्यात आली। ही जबाबदारी देत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माझ्याकडून पक्षवाढीच्या खूप अपेक्षा आहेत। आमची पारंपरिक अशी रामटेकची जागा आम्हाला मिळावी म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले, पण ती जागा मित्रपक्ष काँग्रेसला गेली। आता 5 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यात एकूण 28 आमदारांची संख्या आहे। 28 पैकी 14 आमदार हे भाजप व आमच्यातून फुटलेली शिवसेना यांचे आहेत। त्यामुळे या 14 जागा आम्हाला मागणीकरिता पूर्ण मोकळ्या झाल्या आहेत। या 14 जागांचा अभ्यास करणे, त्याचबरोबर अन्य काही जागा अदलाबदल करता येतील का याची माहिती घेण्याकरिता आज आढावा बैठक घेत आहे। आढावा घेत असताना त्या मतदारसंघामध्ये आमचा संभाव्य उमेदवार कोण असू शकतो, कोणता उमेदवार डोळ्यासमोर ठेवू शकतो, या सर्वांचा अभ्यास करून अहवाल उद्धव ठाकरे यांना देणे ही जबाबदारी आमची आहे। 1990 पासूनचा इतिहास पाहिला तर गोंदिया, गडचिरोली इथून सगळ्यात जास्त आमदार हे शिवसेनेचे निवडून आले होते। हळूहळू भाजपने आमचा निवडून आलेला आमदार पाडण्याचे काम केले। संजय शिरसाट बोलले ते मी ऐकले, पण भाजपला स्वतः मोठे व्हायचे असते। या हव्यासापोटी भाजपने ज्या शिवसेनेने 36 वर्ष मैत्री निभावली त्या शिवसेनेला संपवण्याचा घाट घातला। या दुष्कृत्याची फळं आज ते भोगत आहेत। संजय शिरसाट यांनी जे वक्तव्य केलं आहे ते सातत्याने भाजपसमोर बोलण्याचा प्रयत्न करावा। चंद्रशेखर बावनकुळे यांना मोदीच्या योजना काय आहेत हे तरी माहीत आहे का? मोदीच्या योजना म्हणजे कुठल्या तर लोकांना 15-15 लाख देऊ, काळं धन आणून कुठल्याही योजना आम्ही बंद पाडल्या नाहीत। नरेंद्र मोदी यांच्याकडे विरोधकांवर आरोप करणे ही एकच योजना आहे। माझ्या पक्षप्रमुखांनी कालच जाहीर केलंय की आम्ही महाविकास आघाडीतर्फेच लढणार, त्यामुळे स्वबळावर लढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। परंतु प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि आमच्यासारख्या नेत्यांचं ते काम आहे आपल्या पक्षप्रमुखाचे हात बळकट करण्याकरता म्हणून लोकशाही मार्गानं महाविकास आघाडीमध्येच राहून महाविकास आघाडीतर्फे जास्तीत जास्त लढवणं, जागा लढवणं हे आमच्यासारख्या नेत्यांचं कौशल्य आहे आणि ती आमची जबाबदारी आहे, ती पार पाडण्याकरता मी आलोय। मी नागपूर शहरामध्ये 3 जागा मागणार आहे आणि नागपूर ग्रामीण मध्ये 4 जागा मागणार आहे। त्यात आता मी शहरात ही बैठक घेतली। आम्ही पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर आणि मध्य नागपूर या 3 जागा आम्ही मागणार आहोत। ग्रामीणची आता बैठक होईल, त्याच्यामध्ये ठरवलं जाईल। चंद्रशेखर बावनकुळे यांना मोदींच्या योजना तरी काय आहेत त्या माहिती आहेत का हो? चंद्रशेखर बावनकुळेंनी मोदींच्या योजना काय त्या कधी सांगितल्यात काय? मोदींच्या योजना म्हणजे कुठल्या? तर लोकांना आम्ही 15-15 लाख रुपये देऊ, काला धन आणू, दिले का? आम्ही बंद पाडली का ती योजना? आम्ही गॅस सिलेंडर स्वस्त करू, आम्ही पाडले का? वर्षाला तरुणांना 2 कोटी नोकऱ्या आम्ही देऊ, हे आम्ही बंद पाडलं का? 2022 पर्यंत प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर होईल, हे आम्ही बंद पाडली का योजना? कुठल्या योजना आम्ही बंद पाडल्या? कुठल्याही आम्ही योजना बंद पाडलेल्या नाहीत। परंतु बावनकुळेंना सुद्धा माहिती आहे की नरेंद्र मोदींच्याकडे फक्त आणि फक्त विरोधकांच्यावर आरोप करणं हीच एकमेव योजना आहे, याच्यापेक्षा योजना कुठली नाही। असं आहे की लोकसभेमध्ये केवळ आम्ही रामटेकची आमची पारंपरिक जागा सोडली नाही, तर रामटेकची आम्ही निवडून आलेली जागा आमची सोडली 5 वेळा, 5 वेळा आलेली कोल्हापूरची जागा सातत्याने निवडून येणारी आम्ही आमची सोडली। आमची अमरावतीची जागा सुद्धा सातत्याने निवडून येत होती, मागच्या वेळेला थोडी गडबड झाली, ती जागा आम्ही सोडली। अशा अनेक जागा आम्ही सोडलेल्या आहेत आणि म्हणून त्याची नोंद ही महाराष्ट्रातल्या जनतेकडे आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांच्याकडे सुद्धा याची नोंद आहे। त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही, योग्य तो निर्णय होईल। रामटेकची जागा ही आमचीच निवडून आलेली आहे, ती आमच्याकडेच राहील। तुम्ही 1990 सालापासूनचा जर संपूर्ण इतिहास बघितला तर 1990 सालात पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेनं निवडणुका लढल्या आणि त्या 1990 सालापासून जर तुम्ही गडचिरोली, गोंदियापासून जर बघितलं तर सगळ्यात जास्त आमदार हे शिवसेनेचे निवडून आलेले होते। भारतीय जनता पार्टीचे आलेले नव्हते, शिवसेनेचे आलेले होते। परंतु हळूहळू भारतीय जनता पार्टीनं मैत्रीच्या नावाखाली आमचा एक निवडून आलेला तिथला आमदार, आमचा उमेदवार पाडण्याचं काम केलं आणि आमच्या पक्षासमोर असं चित्र उभं केलं की इथं तुमचा उमेदवार पडतोय, आम्ही आमचा उमेदवार उभा करून आमचं नशीब आजमावतो। आणि शिवसैनिक हे नेहमी इथून राजकारण करतात, इथून करत नाहीत। बस आपल्या विरोधकाला हरवायचं आहे, भाजप आपला घात करतोय हे आमच्या शिवसैनिकांच्या लक्षातच आलं नाही आणि त्याच्यात भाजपा वाढला। परंतु जर मूळ तुम्ही बघितलं असाल तर विदर्भामध्ये शिवसेनेला जनाधार आहे। आज तुम्ही बाहेर फक्त नजर मारली असाल
तर केवढा मोठा उत्साह, केवढी मोठी गर्दी आणि उपस्थित शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची संख्या बघितल्यानंतर मी आज सांगतो, शिवसेना पूर्वीचं वैभव पूर्व विदर्भामध्ये मिळते. तर ज्या भारतीय जनता पार्टीनं उद्धव साहेबांचा एवढा मोठा घोर अपमान केला, एवढा मोठा विश्वासघात केला, मैत्रीमध्ये दगलबाजी केली, त्यांना धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा हा एक जबरदस्त अशा पद्धतीचा विचार घेऊन उद्धव साहेब बाहेर पडले आणि त्यांनी भाजपाला धडा शिकवला. उद्धव साहेबांनी इथं माझा उमेदवार की तिथं माझा उमेदवार हे बघितलं नाही, तर 48चे 48 उमेदवार माझे आहेत या न्यायानं ते लढले. त्यामुळं त्यांनी ते पारिजाताचं झाड फुलवलं, त्यांनी ते वाढवलं आणि फुलं जरी दुसरी कोणाच्या दरवाज्यात पडली असली तरी मला दुःख नाही, तर मला आनंद आहे. कारण हे पारिजाताचं झाड मी मोठं केलंय असा तो आनंद व्यक्त करण्याचा भाव होता. आम्ही आमची जी पारंपरिक रामटेकची लोकसभा मतदारसंघाची जागा जी होती ती जागा आमच्या पक्षाकडे राहावी याकरता आम्ही आटोकाट प्रयत्न केला. ती जागा निवडून आणण्याच्या दृष्टीनं आम्ही व्यूहरचना केली, परंतु महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये ती जागा मित्रपक्ष काँग्रेसला गेली. परंतु आता हे जे 5 लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये एकूण 28 आमदारांची संख्या आहे आणि 28 पैकी 14 आमदार हे भाजपा आणि आमच्याकडून सोडून गेलेली शिवसेना यांचे आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळं या 14 जागा ह्या आमच्याकरता काम करण्याकरता, त्याचबरोबर पक्षाला मागणी करता म्हणून आम्हाला पूर्णपणे मोकळे झालेले आहेत. त्या 14 जागांचा आढावा घेणं, त्या 14 जागांचा अभ्यास करणं आणि त्याचबरोबर अन्यही जागा काही अदलाबदल करता येतील का, तिथं आमचा सक्षम उमेदवार आहे का याचा अभ्यास करण्याकरता, याची माहिती घेण्याकरता म्हणून आज मी या पूर्व विदर्भ संपर्क नेता या नात्यानं या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या दृष्टीनं मी प्रत्येक जिल्हा वाईज इथं तिथला विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून मी आढावा घेतोय. असं आहे की संजय शिरसाट बोलले ते मी ऐकलं, पण भाजपाला हे कधी सहन होत नाही. भाजपाला फक्त आपणच मोठं व्हायचं असतं आणि हे मोठं होण्याच्या हव्यासापोटीच त्यांनी 35 वर्ष प्रामाणिकपणे ज्या शिवसेनेनं आपली मैत्री निभावली त्या शिवसेनेला सुद्धा संपवण्याचा घाट घातला आणि त्याच्या तीच कर्माची आणि त्यांच्या या विचारांची दुष्कृत्याची ही फळं आज ते भोगतायत. आणि म्हणून संजय शिरसाट हे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यात मोठे आहोत. संजय शिरसाटांनी हे सातत्यानं भाजपासमोर बोलण्याचं धाडस दाखवावं अशी माझी अपेक्षा आहे.